वस्त्र परिधान केले आहे। मग आम्ही सोन्याचे जे दागिने आहेत ते घालावे का? आम्ही कपाळी जे हळदी आहे ती लावावी का? आम्ही जी पिवळ्या रंगाची साडी आहे ती परिधान करावी का? आम्ही पिवळ्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत ते परिधान कराव्या का? आमच्याकडे सोन्याच्या बांगड्या आहेत, आम्ही त्या परिधान कराव्या का? असे अनेकांना प्रश्न पडले आहेत। तर मंडळी, येत्या 14 जानेवारी 2026 ला संक्रांती आली आहे आणि संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे। मग आपल्या हिंदू मान्यतेनुसार ज्याही वर्षी जी संक्रांती माता आहे तिने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण वर्ज्य करत असतो। म्हणजे यावर्षी तुम्हाला चुकू नये पिवळ्या रंगाचे जे वस्त्र आहे ते परिधान करायचे नाही। मग हळद लावावी का? तर हो, हळद तुम्हाला लावायची आहे। हळद हे सौभाग्याचं प्रतीक आहे। यासोबत यावर्षी संक्रांती मातेने जो टिळा लावला आहे तो केशराचा टिळा लावला आहे, हळदीचा नाही। यासोबत तुम्ही पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात। पिवळ्या रंगाचे जे दागिने आहेत किंवा पिवळ्या रंगाचे आहेत त्या तुम्ही घालू शकतात, पण तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाची साडी किंवा ब्लाऊज जे आहे ते चुकून परिधान करायचे नाही। यासोबत तुम्हाला रंगाच्या ज्या वस्तू आहेत त्या चुकूनही यावर्षी दान करायच्या नाही। तुम्ही जर सुहासिनींना काही भेटवस्तू देत असाल किंवा वाण देत असाल तर चुकूनही पिवळ्या रंगाच्या वस्तू देऊ नका। या साध्या आणि सोप्या गोष्टी निश्चित लक्षात ठेवा। श्री स्वामी समर्थ।